चला लगेचच फलंदाज पाठवून द्या. टीम एक्सेल विनंती आहे, कारण इथे ऑलरेडी खूप उशीर झालाय आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आहे, त्यामुळे आयोजकांना सहकार्य करा. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मॅचला शुभारंभ देखील होईल. चला मॅचला सुरुवात होताना आपण पाहतोय जाऊयात मैदानाच्या दिशेने मॅचला प्रारंभ होत असताना आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पियुष आणि ऋषिकेश ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्याच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव अगदी वेगात आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि खरं तर दुसरी धाव सुद्धा इथे सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 2 धावा समोरच्या दिशेने बॉल उडवण्याचा प्रयत्न केला आणि मात्र या 2 धावा अंकित होताना आपण पाहतोय पियुष आणि त्याच्या साथीने फलंदाज ऋषिकेश. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरतून गोलंदाज अकुट टप्प्याचा बॉल हुक केलाय, बॅकवर्ड स्क्युअरला खाली आहे. पॉवर प्लेचा षटक आहे, चेंडूचा पाठलाग केला जातोय. अखेरकार चेंडू जिंकलाय, निघून गेलाय 4 धावांसाठी. दमदार चौकार. पियुष चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात, एकंदरीत 6 धावा. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या रनअप वरती सज्ज झालाय. 2 बॉलचा सामना झालाय, 6 धावा धावफलकावरती, 1 चौकार जरूर आलाय. पुलर लेनचा बॉल अगदी पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता, स्थिरावला गेलाय. अगदी डॉट बॉलने सुरुवात करत असताना पहिला चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर 2 धावा आला. हियांश 11 आयोजित हियांश चषक 2025-26 हा महासंग्राम आपण पाहतोय. पहिला दिवस आहे या स्पर्धेचा, चांगल्या पद्धतीचं आयोजन. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमने रिपोर्टिंग करा. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 6 धावा. पॉवर प्लेचा षटक आहे. यावेळी मात्र इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला कॅरी केला गेला. सामना क्रमांक 4 यानंतर पाहायला मिळेल. साई सह्याद्री स्पोर्ट्स खंबाळा विपक्ष आई गावदेवी कुशिवली ए अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. सामना क्रमांक 3 चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांचा विचार केला तर SRT क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रथमतः खेळत आहेत. तळवली संघ आणि एक्साल संघ प्रथमच या स्पर्धेमध्ये दाखल झाला, या असोसिएशन मध्ये दाखल झालाय. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात, एकंदरीत 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज ऋषिकेश या टीमचा प्रमुख खेळाडू आहे. लेफ्ट हँड बॅट्समन आहे, पॉवर हिटर आहे, त्याच्यावरती प्रामुख्याने जबाबदारी असेल. या डावाला सावरण्यासाठी 4 ओव्हरची मॅच आहे.
चला ऑल इंडियर्स आपण एका जागेवर बसू नका. स्वयंसेवक मोंडूर संघाचे स्वयंसेवक एका ठिकाणी बसू नका आपण. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. अकुट टप्प्याचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग झालाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आक्रमण करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. चांगल्या पद्धतीचा हा बॉल आहे. नक्कीच ऑन ड्राईव्ह करायचा होता ऋषीला, टायमिंग नव्हतं आणि त्यानंतर डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 7 धावा. चौकार आल्यानंतर जबरदस्त कमबॅक करत असताना गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेला आक्रमण चढवलंय क्षेत्ररक्षक, बॉल खाली, विकेट होईल. पहिली आली आहे ऋषीच्या रूपामध्ये. पहिला धक्का, पहिली विकेट. 7 अंकावरती जय बजरंग स्पोर्ट्स एक्सेल संघाला. खर तर खूप चांगल्या झेल कॅरी केला गेला ऑन साईडला. 7 धाव्यांवरती हा टीमला बसलेला एक मोठा धक्का. ऋषी जो पॉवर हिटर होता तो बाद झाला. ही विकेट खूप अत्यंत महत्वाची होती, ती विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना युवराज पाटील. एक उत्कृष्ट मृदुंग वाणी देखील आहेत आणि खरं तर अनेक भजनांमध्ये आपण त्यांचा मृदुंगाचा ध्वनी ऐकलेला आहे. असं मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये युवराज पाटील दाखल होतात. पहिल्या षटकामध्ये जय बजरंग स्पोर्ट तलवली संघाचा खेळ खूप चांगला राहिला. 7 धावा त्याने खर्च केल्या अवघ्या. एक विकेट देखील घेतली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये दत्ताला आणला गेलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. सामना क्रमांक 3. पहिला दिवस या स्पर्धेचा आणि कासने गावी ही भरवलेली स्पर्धा. मोंडूर ग्रामस्थांच्या वतीनं एक चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. आमदार साहेबांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले. या आकर्षक ट्रॉफीज ज्या पुरस्कृत केले सन्माननीय ज्ञानेश्वर भाऊ पष्टेस यांच्या माध्यमातून. दत्ता आलाय गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 मध्ये. 7 धावा धावफलकावरती आहेत. पियुष स्ट्रायकर एंड वरती तर युवराज पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल इथून मार्गस्थ होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने डिलिव्हर केला जातो युवराज पियुषसाठी. यावेळेला मात्र पाहिलं तर ऑन ड्राईव्ह केला. सिलिम डाऊन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक सिंगल धावा अंकित केली जाते. सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 8 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव आली आहे. डोंगराच्या कुशी लपलेले हे कासने गाव आणि निसर्गरम्य वातावरणामधलं एक उत्कृष्ट मैदान आणि या स्पर्धेसाठी आज आपल्या भेटीला आलंय. एक चांगला आउटफील्ड आहे, चांगली खेळपट्टी आहे. धावसंख्या आपण पाहतोय 8 या अंकावरती. गोलंदाज ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय दत्ता. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल युवराज पाटीलसाठी. यावेळेला चेंडूला सोडून दिले गेले. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांच्या वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 9 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 1 चा खेळ इथे मात्र पूर्ण होत असताना किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. अकुट टप्प्याचा बॉल. संधी होती फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळण्याची. युवराज पाटीलनं थांबवलंय पियुषला. खरं तर इथे संधी निर्माण झाली होती. अकुट टप्प्याचा बॉल होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही. डॉट बॉल इथे आलाय. स्ट्रायकर एंड वरती युवराज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज षटकातला पुढचा बॉल घेऊन. वारंवार लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळले जात आहेत. इथे देखील पाहिलं तर वाईटचा इशारा झाला पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना दुहेरी अंकामध्ये पोहोचते. 10 धावा धावफलकावरती आहेत. एक्स्ट्रा रोखाव्या लागतील कारण क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय ना तर एक्स्ट्रा धावा. ज्यावेळेला तुमचा संघ 1-1 2-2 धावांसाठी पराभूत होतो ना त्यावेळेला या एक्स्ट्रा धावा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतात. त्यामुळे क्रिकेटमध्ये 1-1 धावी अत्यंत महत्त्वाची आहे. हो परफेक्ट सा टिक यॉर्कर. अत्यंत घातक बॉल आणि या बॉलला खरं तर बचावात्मक देखील संबोधलं जातं. ब्रह्मास्त्र म्हणून संबोधलं जातं. जिथे गोलंदाजाचा साठी सेफ जागा म्हणून संबोधली जाते. 10 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला मात्र ऑन ड्राईव्ह केला. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील मिडॉन मध्ये. एक टप्प्याखेरीज चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केले. 11 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर 4 ओव्हरची मॅच आहे परंतु 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये 40+ जाण्यासाठी एक्सेल संघाला प्रयत्न करावे लागतील. त्याचं एकमेव कारण संघाला बसलेली 5 धावांची पॅनल्टी. त्यामुळे 40+ नक्कीच जाण्याचा प्रयत्न करतील.
स्टँड इन डिलिव्हर. अगदी पाहिलं तर ताकद, नजाकत, कलात्मकता, गुणवत्ता सर्व गुण संपन्न या फटक्यामध्ये पाहायला मिळाले. बॉलला पाठवलंय सीमार्श पलीकडे 6 धावांसाठी. हाय अँड हँडसम षटकार. व्हॉट अ शॉट. जबरदस्त स्ट्रोक. हँडपंच केला बॉलला. लॉंग ऑन सीमार्श पलीकडे विसेप मधून हा बॉल पाठवून दिलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र आगाज केलाय या गोलंदाजावरती. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये बॉल. एसटी रक्षक बॉल खाली. झेल टिपला जातोय. पियुषच्या खेळीचा अंत होतोय. आणखीन एक धक्का एक्साल टीमला. फलंदाज पियुष बाद. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि खरं तर टॉपेज होता आणि तिथून मात्र फलंदाजाला माघारी जावं लागेल. न्यू बॅटर मिस्टर सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. सचिन म्हटलं तर आपल्याला सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण येईल. भारतरत्न आहे. या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं गेलं, ज्यांनी भारत देशाचं नाव 7 समुद्राच्या पलीकडे क्रिकेट या खेळातून लौकिक केलं. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. एकंदरीत 17 धावा. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय बॅट्समन युवराज पाटीलला या मॅचचे सूत्र आपल्या हाती घ्यावे लागतील. या स्पर्धेमध्ये खेळताना चेसिंग अँड ड्रेसिंग ही कंपल्सरी आहे. मात्र ऑलरेडी एक्सेल टीमला 5 धावांची पेनल्टी मिळाली आहे. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर वेगाने टाकण्याचा प्रयत्न. दिशाहीन बॉल पाहायला मिळाला. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि त्यानंतर एक सिंगल आली. या सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक आहे 18 आणि 18 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय जय बजरंग स्पोर्ट्स एक्साल संघ. युवराज पाटीलला या डावाला सावरावं लागेल, कारण एक बाजूला धावा होत आहेत परंतु दुसऱ्या बाजूने विकेट्स देखील गमावल्यात. 2 विकेट्स तब्बल गमावल्यात. पुन्हा एकदा यावेळेला मात्र पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. खरं तर हा बॉल देखील स्क्वेअर आहे आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा आलाय. सलगचा दुसरा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा इथे मात्र बहाल होताना आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. इथून मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाज जयदीपला. यावेळेला शॉर्ट टर्म पुल केला बॉलला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील जरूर, परंतु त्याला देखील हुलकावणी दिली बॉलने. बॉल निघून गेलाय बॅकवर्ड स्क्युअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधून 4 धावांसाठी आलाय चौकार. चांगला स्ट्रोक सजवला गेला युवराज पाटीलच्या माध्यमातून. 4 धावांनी टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या हळूवारपणे पुढे पोहोचत असताना 23 धावा धावफलकावरती. आता मात्र एक सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय टीम एक्साल. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 23 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडूचा खेळ इथे संपन्न झालाय. जयदीपला कमबॅक करावं लागेल, कारण एक बॉलमध्ये त्याने 6 धावा खर्च केलेत ऑलरेडी. पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच एक्स्ट्रा रन. या चुका सुधाराव्या लागतील जयदीपला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. एकंदरीत 24 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे आणि युवराज पाटील जर शेवटच्या क्षणापर्यंत राहिला तर नक्कीच 50+ जाण्यासाठी प्रयत्नशील असेल टीम एक्साल. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नवीन हंगाम आहे, स्पर्धा पहिली आहे, चांगली मानाची सन्मानाची स्पर्धा. बॉलर बॅक ड्राइव्ह पाहायला मिळेल. यावेळेला मात्र पाहिलं तर सिलिमी डाऊन मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केले. धावसंख्या 25 या अंकावरती. आता मात्र एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करताना खरं तर इथून मात्र SRT क्रिकेट असोसिएशनच्या नियमावलीनुसार एक्सेल संघ ऑलरेडी लेट आला होता, त्यामुळे 5 धावांची पेनल्टी जरूर लागली होती, परंतु ड्रेसिंग देखील त्यांची एकसारखी नाही आहे, त्यामुळे आणखीन 2 धावा या पेनल्टीच्या दिल्या जातील. मग एकंदरीत 7 धावांची पेनल्टी असेल ही सूचना एक्सेल संघाच्या कर्णधाराने घ्यायची आहे. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 25 धावा. खरं तर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट जाते आणि लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धेमध्ये चे ड्रेसिंग खूप महत्त्वाची असते आणि ती एक्सेल संघाकडे नाही आहे, त्यामुळे 2 धावा पेनल्टीच्या दिल्या जातील. समोरच्या दिशेला बॉलर बॅक ड्राइव्ह करारा प्रहार केला बॉलवरती. आक्रमण चढवलं गेलं.
विसेप मध्ये बॉल होता. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होतील. प्रचंड ताकद होती या फटक्यामध्ये आणि त्याच नंतर या 2 धावा कंप्लीट देखील केल्या आहेत. 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 27 धावा. खरं तर 7 धावा तब्बल पॅनल्टीच्या आहेत. कुठेतरी टीमला हा मोठा फटका बसू शकेल कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव ही अत्यंत महत्वाची असते. आमचे मित्र सिद्धेश पाटील ओमसाई मूवीचे प्रोप्रायटर्स यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न कॅच घेतली गेली आहे आणि खरं तर इथून मात्र सचिनच्या खेळीचा देखील अंत झालाय. आणखीन एक विकेट्स गमावले टीम एक्साल संघाने. साई सह्याद्री खंबाळा या टीमचे कर्णधार आणि कुशिवली टीमचे कर्णधार आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं. हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. सामना क्रमांक 4 इथून पाहायला मिळेल. साई सह्याद्री स्पोर्ट्स खंबाळा विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स कुशिवली या 2 संघादरम्यान नाणेफेकी केली जाईल. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर 27 वरती आहे. 27 वरती 3 टीमला बसलेला हा तिसरा धक्का आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना हितेश. एक्साल संघ आणि तलवली संघ प्रथमच या SRT क्रिकेट असोसिएशन्स मध्ये खेळतोय. खरं तर या असोसिएशन्स मधील एक जबरदस्त समालोचक साहिल पाटील जे खरिवली गावचे होते परंतु आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. निश्चितपणाने SRT क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण या स्पर्धेनिमित्त देऊयात. यावेळेला बॉल थर्डबॅक क्षेत्राकडे निघून गेलाय जिथे आउटफील्ड फास्ट आहे. 2 धावा मिळतील तर नाही तर इथं चौकाराचा इशारा आलाय. साहिल पाटील यांचं योगदान SRT क्रिकेट असोसिएशनसाठी नेहमीच चांगलं राहिलं होतं परंतु अगदी कमी वयामध्ये हा समालोचक आपल्यातून निघून गेलाय. आपल्या सर्वांच्या वतीनं त्याला या स्पर्धेनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. एकंदरीत 31-31 धावा. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे जयदीपचा. शेवटच्या क्षणाला त्याने कमबॅक केलं. महागडे षटक आहे जरूर. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. इथे मात्र फुल्लर लेनचा बॉल चांगला बॉल आहे. पिचिंग चांगली आहे. बॉलवरची नजर हटवली गेली आणि तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र संपलाय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफळकावरती जोडल्या गेले. एकंदरीत 31. शेवटचे 6 बॉल या डावातले शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा फळक पाहिला तर 31-31 धावा धावफळकावरती आहेत. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलं की ज्या ज्या वेळेला शेवटचं षटक येतं त्यावेळेला फलंदाजाचे प्रयत्न असतात मोठे फटके खेळण्यासाठी. हाणामारीच्या या षटकामध्ये प्रयत्नशील असतील आणि अशा कंडिशन्समध्ये रोशनवरती जबाबदारी कर्णधाराने सोपवले. ही जबाबदारी खूप महत्त्वाची असेल. कर्णधाराने विश्वास दाखवलाय आणि ज्या वेळेला तुमचा कॅप्टन तुमच्यावरती विश्वास दाखवतो ना तर मग विश्वासाला सार्थक असं कामगिरी तुम्हाला करावी लागत असते. या मॅचचा आनंद घेत असताना खरं तर ओमसाई मूवीजचे प्रोप्रायटर सिद्धेशजी पाटील जे खंबाळा गावचे सुपुत्र आहेत. 7 समुद्र पलीकडे अगदी आपल्या मूवीजचं नाव लौकिक करणारे व्यक्तिमत्व. ओमसाई म्हटलं तर एकदम जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. ते या आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. त्याचं हार्दिक स्वागत. षटकातला पहिला बॉल. अकुट टप्प्याचा बॉलला पूल केलाय. सक्सेसफुल होतील का? क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खरं तर संधी होती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो युवराज पाटील अँड हितेशच्या माध्यमातून. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉल कॉम्पिटिशन पाहायला मिळालं. धावत संख्या 2 ने पुढे सरसावत असताना 33 धावा धावफळकावरती. पहिला बॉल अकुट टप्प्याचा होता. अशा पद्धतीची गोलंदाजी केली तर घातक ठरू शकेल कारण समोर फलंदाज युवराज पाटील आहेत. एक आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. त्यांच्यासाठी असे बॉल घातक ठरू शकतील. राईट आर्म राऊंड द विकेटने षटकातला पुढचा बॉल. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाहीये परंतु यावेळेला मस्तक पे दस्तक आणि ही चुकी पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये म्हणतात ना की चुकीला माफी नाहीये. पहा थोडंसं वेट करणं गरजेचं होतं. टप्प्यावर जाणं गरजेचं होतं. इथे मात्र ही क्षेत्ररक्षणाने केलेली चुकी पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा होईल टीम एक्साल संघाला. 4 धावांसाठी आलाय चौकार.
चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर चौकार, स्लॉगवरचं षटक आणि त्यामध्ये धावा येताना पाहायला मिळतात. ज्या धावा अत्यंत गरजेच्या आहेत एक्साल टीमला. तळवली टीमला इथून रणनीती आखावी लागेल. धावा रोखाव्या लागतील. धावसंख्येचा फलक आपण पाहिला तर 37, लॉट्स ऑफ 3 विकेट. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. आखूड टप्प्याचा बॉल, शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल अँड वंडरफुल. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेरचा धावासाठी. येतोय षटकार. अप्रतिम षटकार आहे, अप्रतिम षटकार. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की तुम्ही युवराज पाटीलच्या विरोधात हाफ ट्रॅकर बॉल टाकू शकत नाहीयेत. त्याचं उत्तर तुम्हाला फक्त चौकार आणि षटकारांमध्येच होताना पाहायला मिळेल. आणि खरं तर एक अगोदर यावरती चौकार आला, त्यानंतर एक षटकार आला. धावसंख्या 6 ने पुढे सरसावत असताना 43 धावा धावफलकावरती अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतं. अटॅक केला गेलाय, आक्रमकता ठेवली जाते स्लॉगवरच्या षटकामध्ये. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करताना आपण पाहतोय टीम एक्साल संघाला. 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. हा बॉल देखील आखूड टप्प्याचा आहे. इथे देखील पूल केलाय आणि इथे देखील मिळतील त्याच 6 धावा. सेम रिझल्ट, सेम उत्तर युवराज पाटीलच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचे सातत्याने बॉल टाकले जातात. खरं अर्थानं आपण पाहिलं तर फलंदाजाचे सर्वात आवडते चेंडू कोणते तर फुल टॉस, ओव्हर पिच, हाफ ट्रॅकर. त्यापैकी हा हाफ ट्रॅकर, त्यावरती मोठे फटके आलेत. धावसंख्या 6 ने पुन्हा एकदा भरारी घेते. जाऊन पोहोचले तब्बल 49 या अंकावरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ संपन्न झालाय. षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण होईल का? सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार युवराज पाटील यांच्या माध्यमातून ठोकले गेले. तिसरा आला तर नक्कीच या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज षटकातला पुढचा बॉल घेऊन. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर मात्र निश्चितपणाने मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. चांगल्या एंडवरती फेकी आहे, परंतु गॅदर करू शकले नाहीये. तिथे मात्र 2 होत्या, तिथे तिसरी धाव अंकित केली गेली आहे. आणि या चुका पाहायला मिळाल्या फिल्डिंग करत असताना टीम तळवली संघाकडून. 52 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. मी टॉससाठी आमंत्रित करतोय साई सह्याद्री स्पोर्ट्स खंबाळा टीमचे कर्णधार आणि आई गावदेवी स्पोर्ट्स खुशिवली संघाच्या कर्णधार. आपण टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शेवटचा अंतिम बॉल आहे. धावसंख्येचा फलक आपण पाहतोय 52 धावा. आणि इथे मात्र डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय आणि पहिल्या डावाची झाली आहे समाप्ती. फर्स्ट इनिंग कंप्लीट. धावसंख्या 52 वरती विजयाकरती लक्ष गाठायचं आहे. 24 बॉल आणि 53 धावा. या ठिकाणी तळवली गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत सन्माननीय जगदीशजी लोणे साहेब आणि मी सिद्धेजी पाटील यांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपल्या शुभास या ठिकाणी टॉस होईल. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कर्णधार आमच्या समवेत उपस्थित आहेत. कुशिवली संघाचे कर्णधार आणि त्यानंतर साई सह्याद्री खंबाळा टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. त्यानंतर जगदीशजी लोणे आणि सिद्धेजी पाटील जे ओम साई मूवीजचे प्रोप्रायटर्स आहेत आणि यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक बाजूने पाहतोय हियांश 11 आणि दुसऱ्या बाजूने पाहतोय 2025-26. तर मान्यवरांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. आणि आलाय हियांश 11
खरं तर मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानाने पुन्हा एकदा दोन्ही टीमच्या कर्णधारांना शुभेच्छा देऊन व्यासपीठावरती जायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कौल खूप अत्यंत महत्त्वाचा होता आणि तो जिंकलाय साई सह्याद्री खंबाळाच्या कर्णधाराने. सर्वप्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करणार आहात. 4 ओव्हरची मॅच आहे. समोरचा संघ देखील एक ताकदवार संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 40. 4 षटकांची मॅच आहे. आपल्याकडे 4 भक्कम गोलंदाज कोणते असतील? प्रणित आहे, ओमकार आहे. SRT क्रिकेट असोसिएशन मधली ही पहिली स्पर्धा आहे. पहिली स्पर्धा खेळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी प्रत्येक क्रिकेटपटूचं एक आगळं वेगळं स्वप्न असतं. परंतु इथे आल्यानंतर हे मैदान पाहिल्यानंतर हे आयोजन पाहिल्यानंतर कसं वाटतंय? खूप चांगलं आयोजन आहे. पहिली स्पर्धा आहे. तर हे होते साई सह्याद्री खंबाळा टीमचे कर्णधार. नाणेफेकी कुशली टीम तुम्ही गमावले. नाणेफेकी जिंकली असती काय स्वीकारलं असतं? बॅटिंगच. अर्थात तुमच्या मनासारखा निर्णय आलाय. बॅटिंग करताना किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा मानस असेल? 50+ अधिक अपेक्षा कोणत्या खेळाडूकडून असेल? पराग पाटील आणि स्वप्नील म्हणजे. SRT मधली पहिली आपण ही मॅच खेळताय, ही स्पर्धा खेळताय. या स्पर्धेबद्दल आयोजकांनी केलेलं आयोजन आपल्याला कसं वाटतंय? खूप छान आयोजन आहे आणि सीझनची पहिली आयोजन आहे. छान आयोजन केलं ते. तर नक्कीच दोन्ही टीमला देऊयात बेस्ट ऑफ लक. जिथे नाणेफेकी जिंकले साई सह्याद्री खंबाळा टीमच्या कर्णधारानं आणि प्रथमदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. आणि जाऊयात कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या दिशेने. 53 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय तळवळी संघासमोर. एक्साल संघाने हे आव्हान मात्र कोणत्या पद्धतीने संपन्न होईल देखील पाहावं लागेल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर आपण 7 धावांची पॅनल्टी ही तळवळी संघाच्या खात्यामध्ये ॲड करणार आहोत. या 7 धावा पॅनल्टीच्या या कारणास्तव 5 धावा संघ उशिरा आला म्हणून आणि 2 धावा ड्रेसिंग एकसारखी नाही आहे म्हणून SRTची ही नियमावली आहे आणि त्यानुसार आपण ही पॅनल्टी लागू केली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मनोज आणि त्याच्या साथीने सूरज ही जोडी मैदानात दाखल. तर पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन येतो गोलंदाज सूरज. 24 बॉल 53 धावा. काय घडेल काय? पॉवर प्लेचं षटक आहे. ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये युवराज पाटीलने फलंदाजी केली अगदी त्या पद्धतीची फलंदाजी इथे करावी लागेल. प्रारंभ झालाय दुसऱ्या डावाला. पहिला बॉल राईट मोर द विकेटनं. पहिलाच बॉल स्टँड इन डिलिव्हर समोरच्या बाजूला. अगदी पाहिलं तर व्हीसेप मध्ये बॉल आहे आणि निघून जाईल 4 धावांसाठी. हा आलाय दमदार शानदार चौकार. व्हॉट शॉट. चांगला स्ट्रोक सजवला गेला. समोरच्या दिशेला बॉलला उडवलं इनफिल्डच्या डोक्यावरून. पॉवर प्लेचं षटक आहे. तिथे क्षेत्ररक्षक नव्हते. लॉंग ऑनला होते. लॉंग ऑफ खाली होतं आणि त्याचाच फायदा फलंदाजानं उचललाय. 4 धावांसाठी ठोकलाय चौकार. 4 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत 4 चौकारानं खातं खोललं जाते. फलंदाज बॅटमधून हा आपण चौकार पाहिला. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल सूरजचा. बॉल आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. सिली मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक सिंगल धाव मिळेल. इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवलं गेलं आणि त्याचनंतर एक धाव त्यामध्ये अंकित होते. सरसावत असताना 5 धावा पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या. त्यानंतर एक सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट होणं खूप गरजेचं. ज्या वेळेला एखादा मोठा फटका येतो त्या वेळेला स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. धावसंख्येचा फळक आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 5. स्ट्रायकर एंडवरती इथून मात्र सूरज पाहायला मिळतील. सूरज विरुद्ध सूरज असं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खरं तर गोलंदाजाने थोडीशी सुरुवात खराब केली आहे परंतु आता इथून कमबॅक करतील काय देखील पाहावं लागेल. ओव्हर द विकेटने हा बॉल डिलिव्हर होतोय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज जरूर होती मात्र इथून शॉर्ट थर्ड बॅट मध्ये फर्स्ट स्लिप मध्ये हा बॉल निघून गेला. एक सिंगल धाव इथे मात्र मिळतीये. सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना पाहू शकाल धावा संख्या 6 वरती आहे.
स्टेप आउट झाले होते, पुढे सरकले होते, बॅटची लिडिंग एज देखील लागली होती आणि त्यानंतर एक सिंगल आल्या. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. पहिल्या षटकाच्या समाप्त धावसंख्या पाहिली तर 6 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगला मंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, अगदी सुशोभीकरण असा मंच. समोरच्या दिशेला बॉलला खेळून काढले, लॉंग ऑफला प्रोटेक्शन ठेवलं गेलंय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल धाव येते. चौकार आल्यानंतर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, त्यांनी कमबॅक करून दिलाय. धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी झाली आहे. सूरज आणि त्याच्या विपक्षामध्ये आता पाहतोय सूरज विरुद्ध सूरज. हे बॅटल खूप चांगलं रंगताना पाहायला मिळेल. यावेळेला बिग हिट, बिग 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 षटकार, स्ट्रोक होता. सर्व गुण संपन्न षटकार, बॉलला पाठवून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती. अगदी बॅटच्या रडात बॉल होता आणि प्रॉपर टायमिंग होतं. मिडल ऑफ द बॅट बॉलला घेतला आणि पाठवलंय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. षटकारानं मात्र टीमची धावसंख्या वाढत असताना आपण पाहतोय एकंदरीत जाऊन पोहोचले 13 धावा. चेंडू क्रमांक 5 चा खेळ इथे संपला. शेवटचा अंतिम बॉल आहे आणि अंतिम बॉल समाप्त झाल्यानंतर आम्ही 7 धावांच्या पॅनल्टी देखील ऍड करणार आहोत. गोलंदाज सज्ज आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरून. धावसंख्येचा फरक आपण पाहतो एकंदरीत 13 धावा धावफलक करते. या षटकारानं मात्र पुन्हा एकदा चांगली वाटचाल करत असताना टीम तलवली. हा दबाव आहे. खरं तर इथून दिशाहीन बॉल पाहायला मिळतोय आउट ऑफ द लेग स्टंप. एखाद्या गोलंदाजावरती जेव्हा आक्रमण चढवलं जातं, आक्रमकता दाखवली जाते, त्यावेळेला त्याची लेंथ ही बिघडलेली पाहायला मिळते आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक्स्ट्रा रन इथे मात्र आली आहे. एक्स्ट्राने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या अंकावरती. फोर्थ विकेटने पुढचा बॉल इथे मात्र पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे पुढे राहिले आणि त्याचा रिझल्ट एक धावेकरिता एक सिंगल धाव घेतली गेली अंतिम बॉलवरती आणि धावसंख्या नेऊन ठेवली जाते ती 15 धावा धावफलकावरती आणि इथून या 7 धावा पॅनल्टीच्या आपण ऍड करत आहोत. एकंदरीत धावसंख्या असेल ती 22 धावा. या पॅनल्टीच्या धावा कदाचित टीम सागाव संघाला महागात ठरू शकतील. SRTची ही नियमावली आहे आणि प्रथमतः दोन्ही संघ या असोसिएशन्समध्ये खेळतात, त्यामुळे इथून पुढे येणाऱ्या स्पर्धांसाठी ते परिपक्व असतील. या नियमांमध्ये कोणत्या प्रकारची पॅनल्टी ते घेणार नाहीत, ही जबाबदारी नक्कीच राखतील. 22 धावा 22 लॉट्स ऑफ विदाउट लॉस, म्हणजे विकेट आलेला नाहीये. 22 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. एकंदरीत आपण पाहतोय सूरजचं थोडंसं महागडं षटक आपण पाहिलं. 53 धावांचं लक्ष. अजून देखील मॅच बॅलन्स आहे, मॅच संपली नाहीये. षटक क्रमांक 2 मध्ये इथून गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आणलाय ऋषिकेश आलाय. गोलंदाजी करताना आपण ऋषिकेशला पाहतोय. खरं तर 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. अजून देखील मॅच ऑन आहे. 31 धावांची गरज आहे. 18 बॉल 31 ची गरज आहे. षटकातला पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. यॉर्कर पद्धतीने हा बॉल हाताळला गेला आणि त्यानंतर सन्मान देण्यास प्रवृत्त केलं गेलं. चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लेंथने हा बॉल हाताळला गेला. त्यानंतर ही सिंगल आली. सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 23 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल फुल्लर लेनचा होता. यॉर्कर पद्धतीने हाताळला ऋषिकेशच्या माध्यमातून, त्यावरती सिंगल आली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये. क्षेत्ररक्षक बॉल पासून खूप दूर अंतरावरती होते आणि त्यानंतर ही सिंगल इथे कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 24 धावा धावफलकावरती. हे षटक अत्यंत महत्त्वाचं ठरेल दोन्ही टीम्स करिता. ऋषीने इथे धावा वाचवल्या तर मात्र कमबॅक करतील टीम एक्सल आणि इथे सूरजने चांगली बॅटिंग केली तर मात्र वाटचाल होईल विजयासाठी जय बजरंग स्पोर्ट्स तलवली साठी. ऋषिकेश
ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. बॉल घेऊन जाईल फलंदाज सूरज साठी. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन दाखवलं गेलं, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि हे खूप गरजेचं आहे. प्रत्येक बॉल तुम्ही वेगाने टाका तिथे मात्र फटकेबाजी होत असते, परंतु व्हेरिएशन ज्या वेळेला दाखवता ना त्यावेळेला कुठेतरी ते तुम्ही यशस्वी होत असता. पहिले 2 बॉलवरती सिंगल आल्या, तिसरा बॉल चेंज ऑफ पेस मध्ये पाहायला मिळाला, तो डॉट आलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं चांगल्या पद्धतीनं. धावसंख्या रोखली गेली आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. विकेट आली नाहीये. जमेची बाजू असेल तळवली संघासाठी. यावेळेला सफल झाले आणि त्यानंतर बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावासाठी षटकार. चांगला स्ट्रोक आहे. सूरज चांगली बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी. या षटकाराने टीमची धावसंख्या 30 अंकावरती नेऊन ठेवली जाते. 4थ्या क्रमांकाच्या बॉलवरती षटकार येतोय. षटकातला पुढचा बॉल इथून मात्र डिलिव्हर केला जातोय. पुन्हा एकदा बिग हिट केल्या बॉलला. यावेळेला देखील पाहिलं तर लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे बॉल जाईल 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सूरज ऑन फायर. मनोज साठी खरं तर इथे सुवर्ण संधी आहे. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लगावलेत तर खंबाळा गावचे प्रतीक शेळके यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ही संधी आहे मनोज साठी. धावसंख्या 6 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते तब्बल 36 अंकावरती. अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळते. सूरज आक्रमकता दाखवतात. प्रत्येक बॉलवरती आक्रमकता त्यांनी ठेवली आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्लोअर बॉल हाताळला गेला. मिड ऑन क्षेत्राकडे 1 धाव तर मात्र मिळेल आणि एकच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 37 धावा धावफलकावरती. विजयाकरिता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे आपण पाहिलं तर आता इथून फक्त आणि फक्त 8 धावांची सरासरी गाठायची आहे. 12 बॉल 16ची गरज. बारा बॉल 16ची गरज आहे. कदाचित 7 धावा ऍड झाल्या असत्या तर 12 मध्ये 23 राहिल्या असत्या. मात्र ही चुकी एक्साल संघ पुन्हा करणार नाही, कारण पॅनल्टीच्या धावा खूप महत्त्वाच्या असतात. आपण अनेकदा पाहतो ना ज्या वेळेला संघ तुमचा पराभूत होतो त्या वेळेला एखाद्या संघाला पॅनल्टी मिळाली ना तर मग त्या पॅनल्टीच्या धावा कदाचित तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतात. क्रिकेट हा खेळ आपण पाहिला तर खूप दूरवर निघून गेलाय. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धा आपण पाहतोय. षटकातला पहिला बॉल टप्प्याचा मिस टाइम आहे का पाहावं लागेल, परंतु इथे क्षेत्ररक्षकाची चुकी आहे. अगदी पाहिलं तर ही झेल आली असती तर कदाचित कमबॅक होऊ शकला असता, किंबहुना या सामन्याची सूत्र बदलू शकली असती. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार सर यांनी देखील मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावरती केली. खरं तर BMW बाईक त्याने आपली जिंकली आहे. मॅन ऑफ द सिरीज त्यांना मिळाली, त्याचं मनपूर्वक अभिनंदन. ऑल इंडिया टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण संपन्न होताना पाहिली, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्यांच्या नावावरती झाला. धावसंख्या आपण पाहतोय 41, 41 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे इथे. लँड होईल नोमॅन्स मध्ये. ऋषी चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 42 अंक. अजून देखील पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10. परंतु इथे प्रयत्न करावे लागतील एक्सेल टीमच्या गोलंदाजांना. डॉट बॉल घ्यावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील, संयम ठेवावा लागेल. आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे, मग खेळ कोणताही असू द्या. इथे देखील पूल केलाय. सक्सेसफुल होतील का पाहावं लागेल. जरूर होतील. बॉल निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिडॉनच्या वरून 6 धावांसाठी षटकार. विजयाच्या नजदीक पोहोचताना पाहायला मिळतो आपण. खरं तर तळवली संघाला अवघ्या 5 धावांची आवश्यकता इथून सामना जिंकण्याकरिता. 48 पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी आपण पाहिली. यावेळेला मिस टाइम आहे. झेल टिपला जाईल का पाहावं लागेल. अखेरकार इथे देखील झेल ड्रॉप झालाय. कदाचित सूर्यदेव नारायणाची किरणे डोळ्यावरती आले असतील आणि तिथून फक्त सिंगल घेतली गेली आहे. 49 पहिल्या विकेटसाठी ऐतिहासिक पार्टनरशिप आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आजच्या दिवसातील सर्वोत्तम पार्टनरशिप आहे.
मात्र विजयी करून देतील का आपल्या संघाला? सूरज यांची बॅटिंग या मॅच मध्ये खूप चांगली राहिली आहे. त्यांची बॅट अखेरकार तळपली या मॅच मध्ये. बॅकफूट वरून पंच करण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पला मिस करतोय बॉल. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल पंचांनी वाईट घोषित केलाय. 50 धावा, अर्धशतक पूर्ण. अवघ्या 3 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता जय बजरंग स्पोर्ट तळवली संघाला. त्यानंतर एक बिग मॅच, मोठी मॅच आपल्या भेटीला येईल. साई सह्याद्री स्पोर्ट्स खंबाळा विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स कुशिवली. याच विभागातील, याच असोसिएशन्स मधील 2 ताकदवार संघ आमने सामने. पॉवरफुल, टाटा बाय बाय, मॅच फिनिश. सामना जिंकला या ठिकाणी जय बजरंग स्पोर्ट्स तळवली. अँड हार्ड लक जय बजरंग स्पोर्ट्स एक्साल. तर जाऊयात प्लेअर ऑफ द मॅच. नो डाऊट ज्याने खूप चांगली बॅटिंग केली, सूरज ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. ज्याने बॅटिंग करत असताना 34 धावांची बहारदार खेळी साकारली. तर सूरज आपण मंचावरती यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरिता. त्यानंतर एक्सेल टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सूरज खूप चांगली बॅटिंग त्यांची राहिली होती या मॅच मध्ये. 34 धावांची बहारदार खेळी ज्यांनी साकारली. आणि सन्माननीय आदरणीय रमेशजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करत आहोत. खरं तर खूप चांगला खेळ त्याचा राहिला. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहिली. टीमला विजयाचा सिंहाचा वाटा ज्यांनी उचलून दिला. वेल प्लेड सूरज. पुढील मॅचसाठी तुला आणि तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथून पहिल्या फेरीतील 4थ्या सामन्याला सुरुवात झाली. साई सह्याद्री खंबाळा विपक्ष आई